नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे यांच्याकडून 2 किलो 288 ग्रॅम वजनाचा ₹6,86,00,000 किमतीचा हेरोईन अंमली पदार्थ जप्त। दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजताचे सुमारास एक इसम हेरोईन हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता गायमुख घोडबंदर रोड ठाणे पश्चिम जिल्हा ठाणे येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार आशिष ठाकूर यांना मिळाली होती। सदर बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तारमळे व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करण्यात येऊन सदर पथकाने सापळा लावून सुमारे 10:45 गायमुख घोडबंदर रोड ठाणे पश्चिम येथे इसम नामे फरदीन गुलजार मुल्ला वय 50 वर्ष, काम रिक्षाचालक, राहणार 304 मुल्ला हाऊस, नवायत मोहल्ला बाजारपेठ, सोपारा गाव, नाला सोपारा पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर या शिताफीने ताब्यात घेतले असता त्याचे ताब्यात एकूण 2 किलो 288 ग्रॅम वजनाचा ₹6,86,00,000 किमतीचा हेरोईन अंमली पदार्थ मिळून आला। सदर इसमाविरुद्ध कासार वडवली पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक 97/2026 NDPS ॲक्ट 1985 कलम 8 क 21 क अन्वये नोंद करण्यात आला असून नमूद गुन्ह्यात त्यास अटक करण्यात आली आहे। सदर आरोपी पोलीस कोठडीत असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे हे करीत आहेत। सदरची उल्लेखनीय कामगिरी डॉक्टर पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री विनय घोरपडे, सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 2 गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश साळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले, पोलीस हवालदार आशिष ठाकूर, पोलीस हवालदार अभिजित गायकवाड, पोलीस नायक सुमित मधाळे, पोलीस हवालदार भगवान हिवरे यांनी केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय कदम पनवेल। गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई आणि गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार आशिष ठाकूर यांना माहिती मिळाली होती की काही इसम हे ठाण्यामध्ये हेरोईन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत। त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि त्यांची टीम तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक शैलेश साळवी आणि त्यांच्या टीमने ACP घोरपडे आणि ACP दौंडकर यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली। त्यामध्ये एकूण 4 किलो 24 ग्रॅम वजनाचा हेरोईन हा अंमली पदार्थ जप्त केला, ज्याची किंमत अंदाजे ₹13,80,00,000 इतकी आहे। ज्यामध्ये 3 आरोपींना अटक केलेली आहे। एक आरोपी तलत वजाहत सय्यद राहणार ठाणे, मोहम्मद खान अहमद खान राहणार कुर्ला आणि फरदीन मुल्ला राहणार नाला सोपारा वसई या 3 आरोपींना अटक केलेली आहे। फरदीन मुल्ला हा आरोपी हा नाला सोपारा येथील राहणारा आहे। या तपासामध्ये सदरचे आरोपी हे सदरचा हेरोईन अंमली पदार्थ कुठून घेऊन आले, तो कुठे बनवला, कुठे तयार केला, त्या अनुषंगाने देखील त्याची फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकचा तपास सुरू आहे। त्याचबरोबर तो कोणाला विक्रीसाठी देणार होते किंवा विक्री कोणाला करणार होते त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत। या आरोपींवर काही ठिकाणी पुरे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर इतर राज्यामध्ये किंवा इतर ठिकाणी अजून काही गुन्हे दाखल आहेत का त्याची माहिती देखील गुन्हे शाखेचे पथक घेत आहे। पाहिलं गेलं तर ठाणे शहर असेल, ठाणे पोलीस कमिशनरेट असेल, यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचे साठे जे आहेत पोलिसांकडून जप्त केले आहेत। काय सांगाल, या ठिकाणी ठाणे शहर अंमली पदार्थांचा हब झाला आहे? माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशान्वये ठाणे शहर किंवा ठाणे आयुक्तालय परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठा अशा प्रकारची कोणतीही माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पथक असतील किंवा स्थानिक पोलीस स्टेशनचे पथक असतील त्यांनी वेळोवेळी प्रभावी आणि अशी चांगली उल्लेखनीय कामगिरी त्या अनुषंगाने केलेली आहे। त्याचबरोबर मागील वर्षामध्ये जवळपास 4 इतर राज्यांमध्ये जाऊन लिंकेजच्या आधारे किंवा बॅकवर्ड लिंकच्या आधारे 4 इतर राज्यांमध्ये जाऊन MD बनवणारे किंवा ड्रग्ज बनवणाऱ्या फॅक्टरीवर देखील कारवाई ठाणे पोलिसांनी केलेली आहे। यामध्ये एवढा मोठ्या प्रमाणाचा साठा जप्त केला जात आहे आरोपींकडनं,
कुठला रॅकेट किंवा असं बॅकग्राऊंड काय होतं याच्यामध्ये अजून आरोपी असण्याची शक्यता आहे का सर? अजून आरोपी असण्याची शक्यता आहे, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी जो हिरोईन हा अंमली पदार्थ आणलेला आहे तो कुठून आणला त्याचा शोध आम्ही घेत आहोत. सध्या प्राथमिक तपासामध्ये काही गोष्टी इथं डिस्क्लोज करणं योग्य होणार नाही, त्या अनुषंगाने आमचा पंचनामा आणि तपास किंवा बाकीच्या गोष्टी चालू आहेत. तर नागरिकांना काय आवडतं? नागरिकांना देखील या निमित्तानं आवाहन करेन की अंमली पदार्थाची विक्री किंवा अंमली पदार्थ सेवन ज्या ज्या ठिकाणी कुठे होत असेल त्याची माहिती त्वरित आपण स्थानिक पोलीस स्टेशन किंवा गुन्हे शाखेचे अधिकारी किंवा पोलीस अंमलदार यांना त्वरित द्यावे.